गुड इव्हनिंग. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. जे आजचं लेक्चर आहे त्यामध्ये आपण आपल्या विषयाला सुरुवात करत आहे. इतिहास धडा क्रमांक 1, भारतीय उपखंड आणि इतिहास. मी स्क्रीन शेअर करतोय आणि वळूयात या पहिल्या लेक्चरकडे. येस, या पाठाचं नाव आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, समोर तुम्हाला एक फोटो दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या समोर उभे आहेत. समजा आपण असं विचार करूयात की क्रमाला काही महत्व नसतं तर एखादा आयुष्य कसं, काय फरक पडतो? आधी अफजल खानाचा वध केला का, आधी शाहिस्ते खानाची बोटं तोडली का, आधी औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा पान उतार केला, काय फरक पडतो? पण जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा लक्षात घेऊयात, तर पहिल्यांदा हे चित्र असेल, त्यानंतर पुढे शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि चौथी घटना म्हणून जर का शिवरायांचा जन्म घेतला तर ते बरोबर राहील का? अर्थातच नाही. आणि म्हणून इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजेच मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत, आधी जन्म, मग शपथ, मग औरंगजेबाचा पराभव, त्याचा पान उतारा आणि मग राज्याभिषेक, सुसंगत मांडणी, सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. ठीक आहे. बघा, इतिहास म्हटलं की त्या ठिकाणी 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजेच व्यक्ती, कोणती एखादी महत्वाची व्यक्ती, त्या व्यक्तीच्या काळात असलेला समाज. हे मावळे यांनी शिवरायांना साथ दिली. स्थळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात कोठून केली, आणि काळ 1661, म्हणजेच लक्षात घ्या, सुरुवातीचा जर का आपण हा काळ घेतला तर चालणार नाहीये. 1661 याचा अर्थ शाहिस्ते खानाची बोट तोडलेली आहे, तो हा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, आणि त्यानंतर लाल महाल, आणि लाल महालामध्ये 1661 साली शिवरायांनी केलेला शाहिस्ते खानाची फजिती. तेव्हा अशा प्रकारे या 4ही गोष्टींना खूप महत्व आहे इतिहासाच्या दृष्टीने. जो आपला इतिहास आहे इयत्ता 6वीचा, त्याचा विचार करता या धड्याची सुरुवात आहे भारतीय उपखंड. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण विश्वाच्या निर्मितीपासून त्या भारत देश कसा तयार झाला, तो समुद्रावरून महासागरावरून पोहत 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 कसा आला आणि इथे येऊन कसा धडकला आणि हिमालय पर्वताची कशी निर्मिती झाली, हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलं. पण आता जो फोटो तुमच्या समोर ठेवलेला आहे तो अतिशय महत्वाच्या कारणास्तव ठेवलाय. नीट बघा, ही गोलाकार दिसतीये ना, ही पृथ्वी आहे. हा उपग्रहातून, सॅटेलाइट मधून घेतलेला फोटो आहे. हा जो वर तुम्हाला दिसतोय हा सगळा आशिया खंड आहे. हा हिमालय पर्वत, आणि ज्यावेळी हा भाग येऊन वर येऊन आशिया खंडाला धडकला आपला भारत देश, तेव्हा सगळा समुद्राचा तळ वर उंच 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 उचलला गेला, तेव्हा हिमालय तयार झाला. पण हा जो उंच उचलला गेला हिमालय आहे त्याच्यामध्ये, अर्थात समुद्राचा तळ होता ना, तर त्यामध्ये जे काही पाणी साठलेलं होतं, जे काही समुद्राचं खारं पाणी साठलेलं होतं, ते सगळा खारवटपणा जो आहे तो सगळा वरती त्या ठिकाणी टिकून राहिला. त्यामुळे पर्वताची बांधणी झाली आणि सगळ्या ज्या
सगळं जे पाणी खाली ओघळायला सुरुवात झाली, त्यामुळे इथे गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्रा अशा प्रकारच्या नद्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे इथे पहा हा सगळाच्या सगळा जो प्रदेश तुम्हाला दिसतोय हा सगळा मैदानी प्रदेश आहे. हिमालयाच्या बरोबर खाली हा मैदानी प्रदेश, हा सपाट प्रदेश का दिसतोय? कारण इथे हा मैदानी प्रदेश आहे. वरून आणलेली सगळी धूळ माती ती सगळी या ठिकाणी साठलेली आहे. नद्या वेगाने खाली आल्या, सोबत धूळ माती सगळं सगळं घेऊन आल्या, पण इथे खाली आल्याच्या नंतर त्यांचा वेग मंदावला. उदाहरणार्थ गंगा नदी इथून खाली उतरली, अलग गंगा नाव सुरुवातीचं, इथून खाली उतरली आणि या ठिकाणी गेली आणि इथून ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली. त्यावेळी तिने या ठिकाणी सगळी आपल्या सोबत आणली जी माती होती तिथे सोडली. हा मैदानी प्रदेश. नंतर आपले सगळं डिटेलमध्ये पाहायचंय. आता फक्त तुम्हाला तोंडोळख करून देतोय मी. त्या खाली पहा, हा जो भाग आहे, हा भाग आहे पठारी प्रदेश. तिथून मैदानाच्या खाली उंच अशा डोंगराच्या वर असणारा हा सपाट भूमीचा प्रदेश, पठारी प्रदेश. भारताचं पठार याला म्हटलं जातं या भागाला. इथे पहा, इथे तुम्हाला इथे एक अशी रेग दिसते पहा, ही रेष. ही रेष कशाची माहितीये? ती आहे खचदरी. इथली जमीन खाली खचलेली आहे आणि या खालच्या सह्याद्रीपासून हा वरचा जो सातपुडा पर्वत आहे, इकडचा जो विंध्य पर्वत आहे, हे सगळे वेगळे झालेले आहेत आणि त्यामुळे या खचदरीमधून जे पाणी वाहतं याला आपण म्हणतो नर्मदा नदी. आणि सोबत दुसरी जी नदी आहे ती आहे तापी नदी. इथून खालचा हा जो भाग आहे, या भागाला, हा दक्षिणेकडचा जो भाग आहे, हा भाग म्हणजेच याला या दोनही घाटांच्या मध्ये असणारा हा भाग आहे. हा पर्वतमय भाग आहे, याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. द्वीपकल्प म्हणजे काय? तर जिथे सपाट समुद्र असला असता त्याच्या मध्येच शिरलेला हा जमिनीचा तुकडा, म्हणून तो द्वीपकल्प. आणि आता मी तुम्हाला हे जे दाखवत आहे इथे पहा, हा जो भाग आहे, ही जी रेष तुम्हाला मी दाखवतोय, म्हणजे ज्यावेळी हा भाग तुटून येत होता तेव्हा इथे उतार होता. म्हणजे अरबी समुद्राचं पाणी जे आहे ते इथपर्यंत आलं असतं, इथपर्यंत, मध्य आपल्या महाराष्ट्रापर्यंत. पण ज्यावेळी हा भाग पोहत पोहत वर येत होता त्यावेळी प्रचंड मोठा असा एक भेगी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. एक प्रचंड मोठी भेग या ठिकाणी पडली. तिथून ज्वालामुखी लावारस बाहेर पडला आणि तो या बाजूला या दिशेने असा खाली 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 पसरत गेला. आणि तो पसरत गेल्याचा परिणाम हा आहे, महाराष्ट्रातील सर्व नद्या या अशा पद्धतीने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. घाटावरच्या सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेला वाहतात. या ठिकाणी इथे जिथे नागपूरचा भाग आहे तिथे फक्त वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तीनच अशा नद्या आहेत ज्या दक्षिणेकडे वाहतात. हे बघा, इथून ही गोदावरी, इथं ही कृष्णा, इथे ही कोयना, इकडे ही कावेरी. सगळ्या नद्या या दिशेने वाहत येतात आणि इकडे येऊन त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. आणि या पर्वतामुळे इथून येणारे मान्सूनचे वारे अडवले जातात आणि सध्या जसा मुसळधार पाऊस चालू आहे तसा पाऊस सगळा या मुंबईच्या परिसरामध्ये पडायला सुरुवात होते. कारण या सह्याद्री पर्वतामुळे ते सगळे वारे अडवले जातात. बघा ना, मुंबईच्या शाळा बंद होत्या पावसामुळे. शाळा कॉलेज बंद 2-3 दिवस, कारण पाऊस. आणि दुसऱ्या बाजूला इथे या पूर्वेचा घाट आणि
या दोन्ही घाटांच्या बाजूचा हा किनारी प्रदेश आणि याच्या शिवाय इथे पहा, इथं ही काही बेट आहेत, ह्या लक्षद्वीप बेटे आणि इथून खाली जो भाग आहे इथे आहे अंदमान निकोबार बेटे. थोडं पुढे गेल्यानंतर आपण नकाशातही पाहणार आहे, तुम्हाला एक्झॅक्ट सॅटेलाइट मधून उपग्रहातून कसं दिसतं ते मी आधी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. बरं, आवाज व्यवस्थित येतोय ना माझा? लक्षात घ्या, आवाज व्यवस्थित येत असेल नसेल तर मला कॉल करून डायरेक्ट सांगा, नाहीतर माझं आपलं इकडे चालू राहायचं, ते उपयोग व्हायचा नाही त्याचा. ठीक आहे. हा जो भारत देश आहे याचा आपण अशा प्रकारचा नकाशा पाहतो. आपण काढत असलेला नकाशा, आपण काही असा नकाशा काढत नाही, बरोबर? अवघड आहे. आपण जो नकाशा वापरतो तो या प्रकारचा आहे. आता या नकाशाचा किंवा भारताचा विचार केला तर भारत हा आत्ता जसा तुम्हाला दिसतोय तसा नाहीये. मूळ जो प्राचीन भारत होता तो कसा होता, हे बघा, आत्ताचा जो भारत आहे तसा नाहीये तो. मूळचा जो प्राचीन भारत होता म्हणजे आत्ताचा भारत आहे तो आपला असा आहे, हा काश्मीरचा भाग आणि हा या रेषेच्या आतील म्हणजे रेडक्लिफ पार्टिशन लाईन. रेडक्लिफ नावाचा एक इंग्रज होता, त्याने हे पार्टिशन किंवा ही फाळणी करायचं त्याने ठरवलं आणि ठरवलं म्हणजे ठरवलं होतं माउंट बॅटनने आणि त्याला जबाबदार होते मोहम्मद अली जिना, जे पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. आणि याच्यामध्ये हा आपला भारत देश आहे. पण प्राचीन भारत जो आहे तो असा नसून, प्राचीन भारत म्हणजे काय होतं तर आजच्या काळातला पूर्ण भारत देश, पूर्ण पाकिस्तान आणि पूर्ण बांगलादेश, म्हणजे जेवढा तुम्हाला हा रंगीत भाग दिसत आहे एवढा सगळाच्या सगळा भाग म्हणजेच प्राचीन भारत, जुन्या काळातला भारत म्हणून त्याला ओळखलं जातं. पण आता तो तसा नाही. खरं तर याच्याही आधीचा समजा आपण विचार केला तर म्हणजे पहा, काही ठिकाणी तुम्ही गुगलला वगैरे पाहिलं असेल, एखाद्या ठिकाणी अखंड भारत नावाची एक संकल्पना आहे की त्याच्यामध्ये नेपाळ, इथे असलेला नेपाळ, इथे असलेला भूटान, त्यानंतर हे म्यानमार, इकडचे खालचा भाग, इकडचा अफगाणिस्तान, इकडचा इराणचा काही भाग, इकडचा तिबेटचा काही भाग, म्हणजे खूप मोठा भारत देश दाखवला तो. श्रीलंका सुद्धा. म्हणजे कधीतरी भारत भूमीतील एखाद्या राजाने त्या भागावर राज्य केलेलं आहे, असा भाग आहे तो आपलाच होता, अशा अर्थाने तो दाखवला जातो. तर ती अखंड भारत ही एक ती वेगळी संकल्पना आहे. प्राचीन भारत म्हणून जो भाग आपण पाहतोय तो एवढाच आहे. त्यामध्ये पाकिस्तान अधिक बांगलादेश अधिक भारत, इंडिया, असे हे भारताचं स्वरूप आहे. आता इथे काही मी ब्लॉक्स ठेवलेत. खर तर गोष्टी येतात पहा. जेव्हा मी लेक्चर घेतो त्यावेळी पूर्ण ब्लॅक स्क्रीन असते आणि काहीतरी येत असतं, पण इथे मात्र काहीतरी जाणार आहे. काय जाणार आहे पाहूयात. इथे मी तुम्हाला दाखवणार आहे भारताचे शेजारचे देश. दिस इज आवर इंडिया, हा आहे आपला भारत देश. आता बघा, इथे आपण पाहिलं की हा सगळा समुद्र आहे. आता भारताचे शेजारचे देश कोणते आहेत त्याची आपण माहिती घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा इथे पहा, गुजरातला इथे चिकटून इथे एक देश आहे. देशाचं नाव आहे पाकिस्तान. 3,323 किलोमीटर एवढी भूमी आपली पाकिस्तान सोबत लागून आहे. अशी आतमध्ये आहे ना, आतमध्ये बाहेर, आतमध्ये बाहेर, बघा असं आतमध्ये बाहेर, आतमध्ये बाहेर अशी आहे ना. नाहीतर उभा भारत आणि आडवा भारत साधारणतः तेवढाच आहे बरं का. असा 3,000 किलोमीटर आणि असा 3,000 किलोमीटर. आता त्यात परत थोडंसं आहे 200 किलोमीटरचा डिफरन्स, पण तेवढं काही डिटेल आता आपण जात नाहीये. पण पाकिस्तान जो भारताला लागून आहे याची संपूर्ण लांबी ही आहे 3,223 किलोमीटर इथपर्यंत. आता याच्या पुढे अफगाणिस्तान, हे पहा अफगाणिस्तान किती आहे, फक्त 106 किलोमीटर.
हे बघा, एवढूसा छोटासा भाग. म्हणजे हा जो देश आहे, हा देश याचा हा एक छोटासा भाग. म्हणजे असं म्हणा की समजा इकडे एखादा प्राणी बसला असेल, ते समजा शेपूट इकडे आलं, तर ते शेपटाला फक्त चिकटलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढूसाच भाग, 106 किलोमीटरचा भाग आहे. तर तेवढं आपली अफगाणिस्तान सोबतची आपली सरहद्द लागून आहे. खरं तर हा जो भाग आहे, यातला हा वरचा भाग जो आहे भारताचा, हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला आपण पीओके म्हणतो, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. पाकिस्तानने बळजबरीने जिंकलेला भाग. जिंकलेला म्हणण्यापेक्षा कब्जा केलेला आहे त्याच्यावरती. आता त्याचा इतिहास जो आहे तो 8वीला आहे. तो काही आता मी तुम्हाला डिटेल सांगत नाही. आणि इकडचा जो भाग आहे, यातला काही भाग जो आहे, हा असा जो भाग आहे, हा चीनच्या हातामध्ये. चीन ऑक्युपाईड काश्मीर, सीओके. आणि काही भाग असा पण आहे की जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने बेकायदेशीररित्या बळकावलेला जो स्वतःकडे असलेला भाग आहे, त्यातला काही भाग चीनला देऊन पण टाकला. म्हणजे काही संबंध नाही. भाग भारताचा, मिळतोय चीनला, देतोय पाकिस्तान, काय संबंध? पण झाला तो विषय. तर अफगाणिस्तान, पाकिस्तान नंतर अफगाणिस्तान, आणि अफगाणिस्तानच्या नंतर जी बाउंड्री लाईन आपल्याला लागते ती आहे चायनाची, चीनची. चायना हा देश. खरं तर या ठिकाणी तिबेट नावाचा भाग होता. तिबेट नावाचा देश होता म्हणायला हरकत नाही. आजही त्या ठिकाणी चीनमधून तिबेटची लोक आहेत ते स्वतंत्र होण्यासाठी लढा देत असतात. भारतामध्ये तिथले तिबेटचे दलाई लामा हे खूप मोठे संत आहेत, ते भारतामध्ये येऊन कायम स्वरूपासाठी राहिलेले आहेत. तर तो जो भाग आहे, तो जो भाग आहे, तो भाग चीनने बळकावलेला आहे. तर असा हा जो चीन आहे, या चीन सोबत आपले किती किलोमीटरची सरहद्द आहे, तर ती आहे 3488 किलोमीटर. म्हणजे पहा ही सरहद्द, ही एवढी एवढी एवढी, याच्यानंतर एवढी एवढी, त्यानंतर इकडे परत एवढी, अशी. म्यानमार आपला भाग नाही, चीन इथपर्यंत. तर अशा पद्धतीने 3488 किलोमीटर चीनचा भाग आहे. चीनच्या पुढे इथे पहा नेपाळ. हे पहा नेपाळ. नेपाळला जी भारताची बाउंड्री लाईन लागलेली आहे, हा जो भाग आहे, हा 1751 किलोमीटरचा. त्याच्या पुढे जर तुम्ही आला तर इथे आहे भूटान. भूटान सोबतची आपली जी बाउंड्री लाईन आहे ती आहे 699 किलोमीटरची, म्हणजे 700 किलोमीटर धरा. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला जाणीव होते, म्हणजे इथे जो भाग आहे तो आहे म्यानमार, 1643 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर जो भाग आपल्याला दिसतो तो आहे हा देश बांगलादेश, आहे 4096 किलोमीटर. म्हणजे बघा, चीन सारखा एवढा मोठा देश, पण 3400 किलोमीटर आहे फक्त आपल्यासोबत, आणि बांगलादेश सारखा छोटासा देश पण 4096 किलोमीटर. फरक कशामुळे आला? कारण चीन सोबत आपली जी सरहद्द आहे ती जवळपास सलग समोर दिसते, आणि बांगलादेश जो आहे तो जवळ जवळ असा कसाही वेडा वाकडा गृहीत धरला तरी तो आपल्या भारताशी चिकटून आहे. तर अशा पद्धतीने सगळे शेजारचे देश आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन 3 झाले, नेपाळ, भूटान 4-5, म्यानमार 6 आणि बांगलादेश 7. खर तर याच्याशिवाय इथे दक्षिणेमध्ये इथे श्रीलंका आहे आणि इकडे मालदीव पण आहे. पण ते डायरेक्टली आपल्या भूमीला कनेक्टेड नाही, आपल्या जमिनीला चिकटले नाहीये, त्यामुळे आपण त्यांना घेत नाही. आता बघा भारत आजूबाजूला कसा आहे भारत ते आपण पाहूयात. उत्तरेला आहे हिमालय पर्वत. याची सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढे घेणारच आहे. पूर्वेला आहे पश्चिमेला आहे अरबी समुद्र. आता या बाजूला अरबी समुद्र, याला अरबी समुद्र का म्हणतात? साधी गोष्ट आहे, ज्यावेळी आपण इथून समुद्रातून जहाज काढायचो आणि या बाजूला जायचो, तेव्हा या दिशेला असणारे भाग म्हणजेच अरब प्रांत, अरबी लोक,
तर त्यांच्या सोबत व्यापार केला जायचा, त्यामुळे त्यांच्याशी जोडणारा भाग तो अरबी समुद्र. इतकी सिंपल गोष्ट आहे. पूर्वेचा विचार केला तर पूर्वेला आहे बंगालचा उपसागर. बंगाल म्हणजे काय तर हा बंगाल, हा आहे पश्चिम बंगाल. इथे पिंक कलर दिसतोय ना, हा आहे पश्चिम बंगाल. हा खर तर आजच्या आपल्या देशात सुद्धा खूप मोठं राज्य बरं काय, पण खरा बंगाल एवढूसा नव्हता. खरा जो बंगाल होता इतिहासातला, ज्यामध्ये लॉर्ड कर्झनने फाळणी वगैरे करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे आजचा बांगलादेश, आजचा पश्चिम बंगाल आणि इकडे आसामचा काही भाग वगैरे असा गृहीत धरा, एवढा मोठा बंगाल होता. या बंगालच्या खाली असणारा हा महासागर आहे. पण या महासागराचा जर आपण सरळ भूमीचा विचार केला तर इथून आतमध्ये ते पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे त्याला उपसागर उपसागर असं म्हटलंय. कारण प्रॉपर महासागर इथं येत नसून, डायरेक्ट महासागर इथे येत नसून त्याचं पाणी या मधल्या भागात शिरलेलं आहे, त्यामुळे त्याला उपसागर असं म्हटलेलं आहे. तर हा आहे पूर्वेला. आणि दक्षिणेला आहे हिंदी महासागर. जगामध्ये इथून जी आपली सिंधू नदी वाहते, म्हणजे इथे काश्मीरच्या इथे हिमालयात उगम पावते, इथून ती भारतामध्ये येते, भारतामधून ती पाकिस्तानमध्ये जाते आणि तशीच ती खाली समुद्राला जाऊन मिळते, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर त्या नदीचं नाव आहे सिंधू. आणि सिंधू नदी जी आहे, तर कसं आहे, स हा शब्द इकडचे जे लोक होते ना, इराणी वगैरे लोक, यांच्या शब्दातच नव्हता, यांच्या शब्दकोशातच नव्हता स हा शब्द. म्हणजे आपल्याकडे बघा, हिंदी भाषेचा जर आपण विचार केला तर हिंदी भाषेमध्ये ळ हा शब्दच नाहीये. बाळ गंगाधर टिळक असं ते म्हणत नाहीत, ते बाल बाल म्हणतात, बाल तिलक. ट हा शब्द पण त्यांच्याकडे नाहीये, ते त म्हणतात, बाल गंगाधर तिलक असा तो उल्लेख करतात. त्यामुळे तशा पद्धतीने त्यांच्याकडे स हा शब्दच नव्हता, त्याऐवजी ते सिंधू नदीला हिंदू नदी म्हणू लागले. आणि हिंदू नदीच्या पलीकडे असणार स्थान, जमीन, जागा, स्थान म्हणून हिंदुस्तान. लक्षात घ्या. तर हा जो हिंदुस्तान आहे, याच्या खाली असणारा महासागर म्हणजेच हिंदुस्तानच्या खालचा महासागर, म्हणून हिंदी महासागर. अशा पद्धतीने हे नाव जे आहे ते तयार झालेलं आहे. इकडे पहा, या दिशेला, इथे म्हणजे नैऋत्य दिशेला, इथे आहेत लक्षद्वीप बेटे. लक्षद्वीप याचा अर्थ द्वीप म्हणजे थोडक्यात छोटा छोटा जो बेटांचा भाग आहे त्यालाच म्हटलं जातं. पण लक्ष म्हणजे काय तर 1,00,000. इथे 1,00,000 बेट आहेत का, तर अजिबात नाही. आहे संख्या 36. पण लक्षात घ्या, 36 संख्या काय सांगते, तर 36 संख्या म्हणजे खूप आहेत म्हणून लाखवर, असं आपलं म्हणायची पद्धत, म्हणून त्या लक्षद्वीप हे नाव पडलं. आणि या बाजूला इथे ही जी आहेत ना, ही बेट आहेत अंदमान आणि निकोबार बेटे. हा जो जमिनीचा भाग आहे पर्वत शिखरांचा, हा भाग इथून समुद्रामध्ये जाऊन त्याची पर्वत शिखर बाहेर निघतात. कळालं? तर अशा पद्धतीचा भाग आहे अंदमान निकोबार बेटांचा. ही लक्षद्वीप बेट आहेत, अंदमान निकोबार बेट आहेत, आणि अशा पद्धतीचा हा भारत देश आहे. पुढे जाऊयात आपण. हिमालय. आता बघा, हिमालयाची ओळख मी तुम्हाला करून देतो. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य अशी भिंतच उभी राहिली आहे. सांगून कळणार नाही, तुम्हाला दाखवावं लागेल. जाऊयात सरळ मॅप कडे. गुगल मॅप. येस, थांबा, मागे 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 येऊयात. सध्या मी पुण्यामध्ये आहे. येस, अभ्यास करायचा आहे ना, भूगोल असेल, इतिहासाचा भूगोलाचा भाग असेल,
मॅपला ऑप्शन नाही, लक्षात घ्या. हा आपला भारत देश. थांबा, आधी पृथ्वीच पहा ना, मस्तपैकी एकदम गोलाकार ही आपली पृथ्वी. ठीक आहे. आणि या पृथ्वीचा हा भारत देश समोर. आणि इथे पहा, इथे आहे हा सगळा हिमालय पर्वत. हा पहा, इथे काश्मीर आहे. काश्मीर पासून हा सगळा एवढा मोठा हिमालय पर्वत. आणि या हिमालय पर्वताला चिकटून असणारा या भागातला भाग म्हणजेच हिंदुकुश पर्वत. लेट्स चेक. हिंदुकुश. हिंदुकुश माउंटन मॅप. येस. हे पहा, हा जो भाग आहे हा हिमालय. हे बघा, हा भाग आता किती आहे तुम्ही म्हणाल सर लहानसा दिसतोय पर्वत. बघा, चेक करूयात आपण. हा भाग किती मोठा आहे त्याचा तुम्हाला अंदाज येईल. आपण जवळ जाऊयात त्या पर्वताच्या. ठीक आहे, बघा. चला पुढे बघा, पर्वत शिखर जे आहेत ती बर्फाच्छादित आहेत. अजून पुढे जाऊयात, अजून जवळ जाऊयात. क्लिअरिटी बघा. अजून जवळ जाऊयात. अजून जवळ जाऊया. पहा, पर्वताचा उतार किती जबरदस्त आहे हे बघा. इथे एक छोटीशी नदी वाहत असल्यासारखं आपल्याला दिसतंय. नदी किंवा रस्ता असावा तो. अजून पुढे जाऊयात. 3D व्ह्यू. घरं दिसायला लागली का रे त्यांची, बघा बरं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधली घरं तुम्हाला दिसतात का. शेत दिसतंय, शेताचा छोटासा भाग. काय काम केलं असावं रे त्यांनी, बघा बरं, विचार करा. हे पहा, छोटा रस्ता दिसतोय. म्हणजे इथे विहीर असावीत. अजून जवळ जाऊया. ओके ओके, संपला संपला विषय. काराकोरम हायवे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या भूमीच्या मध्ये, सध्या हा अफगाणिस्तानचा भाग आपण पाहतोय त्या ठिकाणी पहा. आता काराकोरम हायवे बघा, इथे बाजूला असताना तुम्हाला इथे घरही दिसत आहेत. ती थांबा, 2D 3D व्ह्यू पण बघा दोन्ही. ठीक आहे, वाळवंट आहे सगळं बघा. आता आपण रिटर्न येऊया. हिंदुकुश पर्वत किती मोठा आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. हे बघा, इथे सगळी शेती वगैरे डेव्हलप केली दिसते. चला मागे मागे बघा. आता लक्षात आलं का यातला एक एक पर्वत किती मोठा आहे ते. मागे बघा, ती पर्वत रांग पहा मागे. थांबा, मी हा आता जास्त स्पष्ट दिसेल इथे. मागे. येस. पहा, पूर्ण भागच गायब झाला. मागे, अजून मागे, अजून मागे, अजून मागे.
आता तुम्हाला लक्षात आलं असेल हिंदुकुश पर्वत किती आहे ते. येते ती गोष्ट येते लक्षात केवढी मोठी येते. मला सांगा जर एवढा मोठा हा हिंदुकुश पर्वत आणि त्याच्या बाजूला हा एवढा मोठा हिमालय पर्वत जर का असेल, एवढा मोठा, हे बघा अजून संपेनच गेलेला इथपर्यंत. तर मला सांगा एवढा मोठा भाग जर का आपल्याला एक नॅचरल प्रोटेक्शन म्हणून अशा पद्धतीने लाभलेला असेल, तर ही एक आपली एक संरक्षक भिंत म्हणायला काय हरकत आहे. हा हिमालय पर्वत आणि हा हिंदुकुश पर्वत. म्हणून हे वाक्य तुमच्या पुस्तकात आहे, हिंदुकुश व हिमालय हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंत उभी राहिली आहे. कारण हे त्याच. पुढे जाऊयात. हिमालयाचा मुद्दा आपण आज कव्हर करणार आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेलं आहे, वेगळं झालेलं आहे. चला परत मॅपकडे. मध्य आशियाई, आता त्याचा आधी तुम्हाला मी अर्थ सांगतो बघा. हे कट करूयात आपण, हे काही कट होईना. ओके, हा गेला. हे पहा, हा जो तुम्हाला सध्या जो हा सगळा वरचा भाग दिसतोय हा आहे सगळा आशिया खंड. ठीक आहे, अजून थोडी छोटी करू का? हा, येस. आपल्याला अशी पृथ्वी पाहायची सवय आहे. हा जो भाग दिसतोय हा आहे सगळा आशिया खंड. या आशिया खंडामध्ये इथे पहा, हा सगळाच्या सगळा भाग वाळवंटमय दिसतोय. पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, उझबेकिस्तान, ते ताशकंद बघा, किर्गिजिस्तान, हे चीनचा सगळा भाग, सगळं पाकिस्तान दिसतोय. आपलं सगळं वाळवंट दिसतंय. क्लिअर? बरोबर. या वाळवंटाचा परिणाम आपल्या भारत भूमीवर झालेला नाहीये. नीट पहा, या वाळवंटामधून येणारे सगळे जे वारे आहेत, वाळवंटामुळे येणारे पुढे येणारे जे सगळे वारे आहेत, हे सगळे वारे इथे या पर्वताला अडलेले आहेत, हिमालय पर्वताला आणि या आपल्या हिंदुकुश पर्वताला. हिंदुकुश पर्वत म्हणजे काबूलमध्ये, सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये आपल्याला त्याचा जास्त मोठा भाग दिसून येतो. काय सुरू होतं मध्ये, हा, तर त्या ठिकाणी तो भाग अडलेला आहे आणि त्यामुळे इथून खाली तुम्हाला सगळी हिरवळ दिसते. बघा, सगळा निसर्गरम्य परिसर आहे. एखादा दुसरा मध्ये फोटो आला तरी तुम्हाला लक्षात येईल. इथे सगळं वाळवंट आहे. याच्यामध्ये ही अभेद्य भिंत उभी राहिलेली आहे. अभेद्य म्हणजे भेदता येत नाही. आणि म्हणूनच आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासापासून हिमालय क्रॉस करून, म्हणजे विज्ञानाची आता खूप प्रगती झाली म्हणून भारत चीन संघर्ष झाला, नाहीतर हिमालय क्रॉस करून किंवा इकडून हिंदुकुश पर्वताला पार करून कुठलाही शत्रू कधीच भारतावर हल्ला करू शकलेला नाही. बघा ना, ती भिंतच बघा, ज्याने निसर्गच दोन भागांमध्ये विभागला. इकडे सुपीक गंगा नदीचं खोरं, यमुनेचं खोरं, सिंधूचं खोरं, आणि इकडे अक्षरशः सगळं वाळवंट. विचार करा, जो मधला, मग ही शत्रू सगळे यायचे ते कुठून यायचे आपल्याकडे? तर त्यासाठी दोन खिंडी आहेत. त्यातली एक जी खिंड आहे ती आहे खैबर खिंड, खैबर पास, आणि दुसरी जी आहे ती आहे बोलन पास. हा फोटो तुमच्या पुस्तकात आहे पहा, जो आता इथं समोर दिसतोय तो खैबर खिंडीचा. पण ते एक्झॅक्ट कुठं आहे सर्च करूयात. हे बघा, खैबर खिंड. जाऊयात जवळ, लेट्स चेक. वायफाय आपलं चांगलं आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, लवकर क्लिअर होणार सगळी इमेज.
बघा खैबर खिंड, या खिंडीमधून हा प्रवास केला जात होता. हे बघा. चला अजून पुढे जाऊयात, अजून जवळ जाऊयात, चेक करूयात काय त्या खैबर खिंडीत, काय त्या पाकिस्तान, सध्या पाकिस्तानमध्ये असताना या भागामध्ये नेमकं काय आहे सध्या, चेक करूयात आपण. हे पहा, तिथली एक शाळा दिसतीये, गव्हर्नमेंट हायस्कूल मोहम्मद खान कालई. ओके. येस, शाळा आहे म्हणजे इथे शहर असणार आणि खिंड आहे, दोन भागांना जोडणारे, म्हणजे इथे प्रवासाची वाहतुकीची सोय असणार आणि वाहतुकीची सोय असल्यामुळे मग या ठिकाणी लोक आपली घरही उभारणार. बघा बघा, जवळ जाऊन चेक करूयात. चला जाऊ अजून जवळ. हे बघा, ही घरं आहेत त्या ठिकाणची पाकिस्तान मधली. आणि या उपग्रहातून मिळाले इमेजेस असतात त्या काही फार जुन्या नसतात. ओके, म्हणजे या आठवड्यातल्या, या 1-2 आठवड्यातल्या असतात या इमेजेस. हा 3D इमेज पहा. हे पहा, हा रस्ता, त्या रस्त्याच्या पलीकडे हे काही भाग आहे, इथे काही मैदानासारखा भाग आपल्याला दिसतोय. रस्ते आहेत आधेमध्ये छोटे छोटे, मुले खेळत असावीत आजूबाजूला. येस. आणि आता इथून बॅकला येऊयात. बघा आता खैबर खिंड. हे बघा बघा, आजूबाजूला बघा केवढे मोठे पर्वत आहेत, केवढे मोठे पर्वत आहेत, आणि मधून ही वाट, मधून हा रस्ता, आणि म्हणून भारतावर आलेले सर्व शत्रू आहेत ते या बाजूने आलेत बरं का. हे बघा, गुर्जरा, वाईखेल, इथे एक मला वाटतं बौद्ध मंदिर पण दिसलं ना तुम्हाला. हा बौद्ध मंदिर, नंतर इथे काय अयूब आफ्रिदी पॅलेस, इथे राजवाडा आहे. हे बघा, त्याचा फोटोही आहे इथं त्या राजवाड्याचा. ठीक आहे, आपल्याला काही पाकिस्तानचा अभ्यास नाही करायचा, आपण मागे येऊयात. खैबर खिंड पाहिजे. बघा खैबर खिंड चेक करा. हे बघा, किती लक्षात, कुठे गेली, हा तो भाग लक्षात ठेवा. हा बघा, हा भाग आहे. मागे मागे अजून मागे येऊया. येस, हे पा इथे, अजून मागे येऊया. हा, उत्तरेला असणारा हिमालय पर्वत आणि हिंदुकुश पर्वत, आणि दक्षिणेला पूर्ण वाळवंटी भाग असल्यामुळे या बाजूने यायला काही चान्स नव्हता. त्यामुळे सगळेजण या दिशेने आक्रमक यायचे. खैबर खिंड आणि इथून जवळ असणारी बोलन खिंड यांच्या मधून भारतामध्ये प्रवेश करायचे. हे बघा, गजनीचा सुलतान, तो आमिर खान वाला गजनी नाही, गजनीचा सुलतान आहे. त्याची स्टोरी पुढे कळेल तुम्हाला. बा इथे गुजरात दिसतंय बघा. आता पेशावर ठिकाण त्यांचं खूप महत्वाचं ठिकाण आहे पाकिस्तान मधलं ते. इथे अफगाणिस्तान, इथे पाकिस्तान, इथे भारत. येस, आता लक्षात आलं असेल तुम्हाला. इकडं खायचे प्यायचे प्रॉब्लेम्स वाळवंटामुळे, त्यामुळे शत्रू कुठूनही आला तर या खिंडीच्या आसपास यायचा, कारण इथे सगळी हिरवळ दिसतीये, त्यामुळे सैन्याला जेवायला अडचण येणार नाही. आणि मग तो इथून हल्ला करून आतमध्ये यायचा, आणि इथून तो आतमध्ये येऊन दिल्लीपर्यंत येण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा अशा पद्धतीची ही खैबर खिंड आहे. याच इमेजवरती आपल्याला इथे हा भाग दिसणार आहे, ही खैबर खिंड. आणि आता तुम्हाला मी सांगितलेली माहिती कुठे आहे, काय आहे. आणि इथूनच व्यापार सुद्धा व्हायचा बरं का, शत्रूच्या आक्रमणासोबत व्यापार सुद्धा व्हायचा. म्हणजे भारतातून काही गोष्टी जर बाहेर पाठवायच्या असतील तर त्यासाठी खैबर खिंडीचा वापर व्हायचा, आणि बाहेरून काही भारतात यायचं असेल तर त्यासाठी खैबर खिंडीचा वापर व्हायचा. प्राचीन व्यापारी मार्ग.
आता प्राचीन व्यापारी मार्ग म्हणजे कोणता तर लक्षात घ्या. हे पहा, हा एक जगाचा नकाशा. याला म्हटलं आता सिल्क रूट किंवा सिल्क म्हणजे रेशीम, रेशीम मार्ग. चीनमध्ये रेशमी मलमल कापड जे आहे अतिशय असं छान, असं हात लावला की घसरेल हात, असं जे मलमलीचं कापड जे आहे ते कापड चीनमध्ये तयार केलं जात होतं. आणि ते कापड जे आहे ते कापड अशा रीतीने एका रस्त्याच्या माध्यमातून इथून काही भाग आफ्रिकेमध्ये आणि काही भाग युरोपमध्ये, या सगळ्या इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल या सगळ्यांना पोहोचवलं जात होतं. भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ होते आणि ते मसाल्याचे पदार्थ जे आहे ते या मार्गाने, या रेशीम मार्गाला जोडले जात होते आणि तिथून हे वरती इकडे युरोपकडे किंवा आफ्रिकेकडे जात होते. तर हा जो मार्ग आहे प्राचीन मार्ग, तो चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग होता. चीन पासून निघून मध्य आशियातून भारताच्या उत्तरेला बरं का, हे बघा भारताच्या उत्तरेला इथून काश्मीरला चिकटून, इथून काश्मीर मधून पुढे जाऊन मध्य आशियामध्ये, हा मध्य आशियाचा भाग, इथून जाऊन अरबी प्रदेश, हे पहा हा मध्य आशियाचा भाग, जिथे पर्शिया म्हटलंय ना, आताचा इराण आहे, पूर्वी तिथे पारशी लोकांचा पर्शिया होता, तर इथे हा इराण आहे सध्या. तर इथे पुढे अरेबिक, अरबी प्रदेशापर्यंत, म्हणजे हा जो अरेबिक प्रदेश आहे इथपर्यंत जाणारा हा जो लाल दिसतोय ना तुम्हाला, हा सगळा रेशीम मार्ग होता, जमिनीवरचा मार्ग. तेव्हा अशा प्रकारची सगळी माहिती जी आहे ती आपण आजच्या तासामध्ये पाहिलेली आहे. एकदा रेशीम मार्ग जो आहे तो आपण इकडे पाहूयात, मॅप मध्ये कसा दिसतोय. आता मॅप मध्ये असा डायरेक्टली तुम्हाला दिसणार नाहीये, आपण फक्त माहिती घेऊयात, बघा कसा दिसेल ते. बघा, चीन मधून इथून हा मार्ग निघत असे, या ठिकाणी इथून चीन मधून तो मार्ग या दिशेने येऊन भारताच्या उत्तरेला हिमालयाच्या वरून काश्मीर मधून पुढे जायचा. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि त्यानंतर इथे हा या सिरिया, इराक या भागामध्ये, तुर्की या भागामध्ये यायचा. इथून दक्षिणेला इथे आफ्रिका खंड आणि इथून उत्तरेला आहे युरोप खंड. त्यामुळे त्या दृष्टीने हे पहा, तुम्हाला दोन्ही खंडही दाखवतो. येस, काय पाहिलं आपण, ते गेला, हा इथून चीन, चीन मधून हा मार्ग येत असे भारताच्या उत्तरेवरून पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरिया आणि इथून खाली आफ्रिकेच्या काही भागामध्ये आणि इथून तुर्कीच्या इथून या भागामधून वर रोमानिया आणि मग इथे तुम्हाला हे सगळे युरोपीय देश दिसतील. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, आयर्लंड, युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड, युके या ठिकाणी मलमल कापड. आणि बघा इथे खूप मोठ्या प्रमाणात थंडी आहे, कारण हा भाग जो आहे हा भाग उत्तरेचा भाग आहे. हा भाग पृथ्वीच्या उत्तरेला चिकटून असणारा भाग आहे, जवळचा भाग आहे. त्यामुळे हा भाग जो आहे इथे थंडी जास्त असल्यामुळे ते मलमल कापड, आणि इथे शेती मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे आपल्याकडचा मसाल्याचे पदार्थ यांची यांच्याकडे इथे खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि म्हणून त्या भागाला प्राचीन मार्ग म्हणून ओळखलं जातं. प्राचीन रेशीम मार्ग म्हणून त्याला ओळखलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मला वाटतं आजचं लेक्चर जे आहे ते मोठं झालेलं आहे. पाऊण तासापर्यंत आपण आलेलो आहे, हरकत नाही. लेक्चर जे आहे ते छान होणं अपेक्षित आहे, तुम्हाला समजणं आवश्यक आहे. अच्छा, 5 जण आहेत, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. बरं चलो, आवडला लेक्चर, काही अडचण असेल तर विचारा मला. येस, काही अडचण असेल तर विचारा, मी अर्धा मिनिट थांबतोय अजून. 44 मिनिट म्हणजे पाऊण तासापर्यंत लेक्चर ऑलरेडी गेलेलं आहे. समजतंय ना शिकवलेलं, ते सांगा, ते तरी सांगा. चॅट बॉक्स मध्ये पहा, तुमच्या इथे चॅट नावाचा ऑप्शन असेल, त्याला रिप्लाय द्यायचा आहे. कदाचित चॅट ऑप्शन सापडत नसावा. ठीक आहे, हरकत नाही. चलो, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सर्वजण आलात,
उपस्थित राहिलात. पाहूयात आपण उद्या किंवा परवा आपलं पुढचं लेक्चर होईल. ठीक आहे. अर्णव शहाणे, अन्विता नवले, गिरिजा जोशी. यस, ठीक आहे, ठीक. चालेल. चलो, गुड बाय. बाय बाय.